नमस्कार. मी अलका चितळे ह्या चॅनलमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजचा दिवस सगळ्यांना सुख समृद्धी व सुखाचा जाऊ. गणेश गणपती बाप्पापाशी माझी हीच प्रार्थना. तर आज आम्ही ना अहिल्यानगर इथे लग्नाला चाललेलो आहोत. तर मिस्टरांच्या मावस भावाच्या मुलीचं लग्न आहे. तर आम्ही चाललेलो आहोत तिथे लग्नाला आणि सकाळी आम्ही 6 वाजताच निघालेलो आहेत. तर चला आपला प्रवास चालू आहे आता. तर आम्ही अहिल्यानगरला चाललेलो होतो लग्नाला. तर त्याच्यानंतरून मस्त असं हॉटेल दिसलं. तर हॉटेलवर मग मिस्टर बोलले चल तुला आज नाश्ता चारवतो. तर मग आम्ही जाताना प्रवासामध्ये मग थोडीशी भूक लागल्यासारखी झाली होती. सकाळी लवकर निघालो होतो, सकाळी 6 वाजताच. तर मग मिस्टर बोलले चल आता नाश्ता वगैरे करू. तर आम्ही तिथं गेलो नाश्ता करायला हॉटेलमध्ये. तर मस्त असे साईबाबा यांचे मंदिर होते. तर असं मस्त साईबाबाला पाहून मस्त असं प्रसन्न वाटलं मनाला. तर त्याच्यानंतरून आम्ही तिथं मिसळ वगैरे घेतली मिस्टरांनी. आणि मला तर मिसळ माझी खूप फेवरेट आहे, मला खूप आवडते मिसळ. तर मग म्हणले चल तुला फेवरेट तुझी मिसळ आहे तर आवडणारी वस्तू तर तुला नाश्ता चारवतो. मग आम्ही तिथं मस्त नाश्ता वगैरे केला, साईबाबाचं दर्शन घेतलं आणि नाश्ता करून थोडंसं बाहेर आलो. तितके मस्त झाडं वगैरे त्यांनी मस्त त्यांच्या हॉटेलच्या तिथं लावलेले होते, खूप भारी वाटत होते. तर म्हटलं माझा इथं एक शूट घ्या. तर मिस्टर बोलले ठीक आहे. मग त्याच्यानंतरून आम्हाला जायचं होतं त्यांच्या मावस भावाच्या मुलीच्या लग्नासाठी. अहिल्यानगर इथेच लग्न होतं मेन. तर आम्ही तिथं लग्नाला गेलेलो होतो. तर मग कसं आहे, लग्नाला गेल्यानंतर आपलं सगळं नातेवाईक जमा होतं. मिस्टरांचे पण नातेवाईक होते, त्यांच्या मावस भावाच्याच मुलीचं लग्न होतं खुद्द अहिल्यानगरमध्ये. तर आम्हीच थोडे लांब होतो. तर जाण्यासाठी आम्ही थोडे सकाळी लवकरच उठलेलो होतो, म्हणजे लवकरच प्रवासाला पण निघालो होतो लवकर उठून. आणि त्याच्यानंतरून त्यांचं पण नातेवाईक होतं, आमचे म्हणजे मम्मीच्या तिकडचं पण नातेवाईक काही आलेलं होतं. तर नातेवाईक आल्यामुळे सगळे जमा एकत्र लग्नाकार्यानिमित्तच जमा होतात. तर सगळ्यांच्या गाठी वगैरे पडतात. तर खूप असं मस्त प्रसन्न असं वातावरण मनाला वाटतं थोडंसं. तर गाठी भेटी सगळ्यांच्या घेतल्या. मग आम्ही त्याच्यानंतरून मला ना माझ्या मम्मीच्या तिकडे पण जायचं होतं देवाची पूजा वगैरे करण्यासाठी, आसराच्या सवसनी वगैरे घालण्यासाठी. तर तो ब्लॉग तुमच्यापर्यंत येणार आहे. तर माझे असे ब्लॉग वगैरे बघत जा तुम्ही. आणि त्याच्यानंतरून मग माझ्या मामाची सूनबाई होती ही, आणि मामाची येईन पण होती. तर त्यांना मी बऱ्याच दिवसानंतर ओळखलं नाही. तर मामाची सून सांगत होती त्या ताई आता तू ओळखलं नाही का. मी त्यांना बोलले मावशी मला ओळखलं का. तर मग त्याच्यानंतरून त्यांनी खूप आग्रह केला की आपल्या घरी या, तुम्ही येते नाही, मी लई दिवस झाले तुम्हाला बघितलेलं, असं तसं खूप म्हणजे आग्रह करत साती आसरा आमच्या तिथं धामणगावची देवी जी आहे, तर मला तिथं पण जायचं होतं. आणि मावठा देवी इथं पण जायचं होतं, कारण मला माझ्या बाळाचं लग्न असल्यामुळे आम्ही तिकडं लग्नाला जाणार होतो. तर मग त्याच्यानंतरून तिथं मुक्काम वगैरे केला बहिणीच्या तिथं. आणि मग दुसऱ्या दिवशी मम्मीच्या तिकडे गेलोत. तर नवरदेव नवरी आलेले आहेत मंडपामध्ये आणि महाराजांची आता आरती वगैरे होणार आहे. आरती वगैरे झाल्यानंतर मंगलाष्टक चालू होणार आहेत. आणि त्याच्यानंतरून मग आम्ही जाण्यासाठी निघणार आहोत. तर पाहू शकताय तुम्ही महाराजांची आरती चालू आहे. आणि मला आहे ना माझ्या मम्मीच्या तिकडे जायचं होतं. तर माझा तो पण ब्लॉग तुम्हाला आसराचा किंवा मोठा देवीचा हे सगळे ब्लॉग येणार आहेत. तुम्ही बघत जा माझे ब्लॉग. तर माझे सगळे जे बी असतील ते देवाधर्माचेच थोडेसे ब्लॉग येतं, मी काही दुसरे असे टाकत नाही, कारण तुम्हाला काही आवडत नाही त्याच्यामुळं तुम्ही बघत नाहीत माझे ब्लॉग. बघत जा.
आवडल्यावर लाईक वगैरे करत जा. तुम्ही लाईक पण करते नाही, लाईक करत जा. लाईक केल्याने काही असं नाही की लगेच तुमच्या एका लाईकमुळं मला काही 1 लाख 2 लाख भेटतात, हा विषय नाही, किंवा 5,000 भेटतात. प्रत्येकाचं एक मनाची शंका असती की आपण लाईक वगैरे केली तर हिला पैसे भेटतील का काय. म्हणजे असे जे ओळख परिचयाचे जे काही आपले म्हणजे असे काही अशा आहेत ना ओळख परिचयाचे, तर ते काय म्हणतात लाईक वगैरे नका करू. म्हणजे काही मला म्हणतात ते, तुम्हाला पैसे भेटतात का, तुम्हाला पैसे भेटतात का. म्हणजे बरेचसे लोक असे म्हणजे विचारतात मला. पण कसं आहे की माझा अजून मोनिटाईजच चॅनल नाही आहे, त्याच्यामुळे मला पैसे भेटण्याचा आणि न भेटण्याचा म्हणजे अजून मला त्यातला काही अनुभवच नाही यूट्यूबचा म्हणजे. पण मी बऱ्याच वर्षापासून करते, मला काय भानगड काय माहिती. माझं तर त्याच्यामध्ये काही अजून सक्सेस तर झालेली नाही आहे मी, पण देव काय माहिती माझं नशीब कधी खोलन कधी नाही, माहीत नाही माझ्या नशिबाचं. पण मग मी कसं आहे कष्ट करत राहते त्याच्यावर. झालं तर नशीब, नाही झालं तर मॉनिटाईज लवकर तर घरचे खुश, नाहीच लवकर मॉनिटाईज झालं तर नातेवाईक आणि बाहेरचे खुश होतील. काय आपण काहीतरी एक मनाचं मनोरंजन म्हणून मी करत राहते. कारण आपण घरामध्येच असतो 24 घंटे, बाहेर जाण्याचं काही आपल्याला प्रसंग येत नाही एवढा. सारखं घरामध्ये तर खूप बोर होतं. तर मग मिस्टरांना बी त्यांचं काम वगैरे असतं, त्यांना काही वेळ नसतो कधी बाहेर नेण्याचा म्हणजे घेऊन जाण्याचा. मिस्टर म्हणजे त्यांना काही काम सांगितलं तर ते म्हणत असतात मला हे काम आहे ते काम आहे. मग आपल्यामुळं जर प्रत्येका गोष्टीला जर त्यांना आपण चला म्हणायचं, त्यांना जर आपल्याला न्यायचं नसेल तर ते असं सांगतात. त्याच्यापेक्षा मग आपलं यूट्यूब चॅनलवर आपलं काहीतरी एक मनोरंजन करायचं आणि मनोरंजन करून आपला व्हिडिओ वगैरे टाकायचा. त्याच्यात पण नशीब असं आहे की म्हणजे खूप त्रास आहे त्याच्यामध्ये, एडिट करा टाका, त्याच्यात पण तुम्ही बघते बघत जा, लाईक वगैरे करत जा. तर गावाकडे जे आहे तर इतकं ऊन लागत होतं ना की प्रमाणापेक्षा बाहेर खूप ऊन होतं. आणि ह्या वर्षी उन्हाळा इतका कडक असल्यामुळे तर जास्तच गावाकडं गरम होत होतं. आणि अहिल्यानगर पाथर्डी इकडं तर खूपच ग्रामीण भाग जास्त असल्यामुळे खूपच गरम होत होतं. मला तर असा दमच निघत नव्हता, इतकंच गरम होत होतं. पण मी ना मंडपामधून लग्न वगैरे लागलं आणि त्याच्यानंतर थोडीशी अशी साईडला बसायला आले. म्हणजे मिस्टरांची मावशी वगैरे बऱ्याचशा लेडीज होत्या, मग बाहेर बसायला आले. तर त्याच्यानंतर मला असं दम म्हणजे असं पाण्यामधून कसा मासा बाहेर पडतो या टाईपचंच मला झालेलं होतं. मला त्रास वाटायचा मम्मीच्या घरी पण कशी राहील माझ्या आणि कशी खूपच गरम होत होतं. मग त्याच्यानंतर आम्ही बाहेर बसलो. त्याच्यानंतर मी तिथून उठले आणि माझ्या म्हणजे मावत जावा होत्या, त्या म्हणे चला ताई तिकडं बसू. मग आम्ही तिकडं मग जे भांडे वगैरे होते रुखूद वगैरे मांडलेला तिथं येऊन थोडंसं रुखूद वगैरे बघितला, काय भांडे वगैरे दिले ते पाहिले. त्याच्यानंतरून असं मस्त भांडे वगैरे पोंजले, थोडं निवांत बसून घेतलं कारण खूप लईच दगदग झालेली होती, सकाळी पण लवकर झाल्याची. आणि त्याच्यानंतर मग थोडंसं तिथं ताण लागली थोडीशी. लग्न वगैरे सगळी लग्न जाण्यासाठी तयारी वगैरे त्यांची चालू होती, सप्तपदी वगैरे. त्याच्यानंतर मिस्टरांनी मला आवाज दिला, मग त्याच्यानंतर मला जायचं की नाही आपल्याला. त्याच्यानंतर मी पार्किंगमध्ये गाड्याकडे आले. तर माझ्या बहिणीची मुलगी होती सोबत बारकीशी, ती बोलली आत्ताच मी तुझं थोडी शूट घेते. म्हटलं ठीक आहे. अरे वा, मला तर तेच. मग आम्ही तिथून माझ्या बहिणीच्या घरी आलो. तर हे जे दिसतंय ना हे माझ्या बहिणीचं घर आहे. पण मी पूर्ण काही घेतलं नाही, थोडंसं आपलं झाडापाशी हिरवं वाटलं मला, मी तिथलंच शूट घेतला. माझ्या बहिणीचं फ्रूटचं दुकान असल्यामुळं बहीण गेलेली होती दुकानावर आणि मग मुलं वगैरे मीच घरी होते. ती म्हणे अक्का थांबच तिनं खूप आग्रह केला. त्याच्यामुळं नवीलाजानी मला एक दिवस तिथं मुक्काम अहिल्यानगरमध्ये मुक्कामाला थांबावं लागलं. तर मग माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करत जा. सर्वांना बाय बाय. माझ्या यूट्यूब फॅमिली